गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हाव आर यू? कशा आहात? अभ्यास चालू आहे? ओके. आज आपण एक नवीन पॉईंट घेऊन आलेलो आहे, रेफरन्स सर्कल मेथड. अतिशय इंटरेस्टिंग आहे. फक्त व्यवस्थित लक्ष द्या, शेवटपर्यंत लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला समजायला काय जाईल, सोपं जाईल. ठीक आहे. आपण हा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर बघा काय हा रेफरन्स सर्कल मेथड म्हणजे काय. आपला ऑसिलेटरी मोशन आहे आणि तुम्ही म्हणणार सर सर्क्युलर मोशनची डायग्राम कशी काय. ओके ओके, समजेल तुम्हाला. बघा समजा एक रॉड आहे. ओके. आणि हा जो रॉड आहे तो ह्या पोझिशनला आहे आणि तो असा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. कोणती? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स. ओके. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा रॉड काय करणार आहे, परफॉर्म करणार आहे इन एक्स वाय प्लेन. त्याचे जे प्लेन असणार आहे ते काय असणार आहे, एक्स आणि वाय. समजा आता तो रॉड इथं आहे. ओके. हा रॉड ह्या पोझिशनला आहे आणि आपला जो एक आपण काय करणार आहे, हा पॉईंट समजण्यासाठी आपण एक काय करणार आहे, एक लिनियर सोर्स ऑफ लाईट्स, एक लिनियर सोर्स ऑफ लाईट घेणार आहे. आणि हे जे रेज आहेत त्या रॉडला कशी आहेत आता सध्या पॅरलल आहेत. ओके. आता हा रॉड जर इकडे आला असा, समजा रॉडची पोझिशन इथं असेल आता. ओके. आता रॉड ह्या पोझिशनला आहे. ओके. आता मला सांगा, हे जे रे ऑफ लाईट इथे येणार आहेत ह्या रॉडला धडकणार आहेत. ओके. आणि आपल्याला माहिती आहे एखादी लाईट स्ट्रेट ट्रॅव्हल्स होते आणि इथं धडकल्यानंतर लाईट पुढे ट्रॅव्हल्स होणार नाही, आणि लाईट जर ट्रॅव्हल्स होणार नाही तर आपल्याला तिकडे काय मिळणार आहे, शॅडो मिळणार आहे. बघा इथे एक शॅडो अशी दिसते तुम्हाला. ओके. मग ज्यावेळेस हे रे ऑफ लाईट वरचे सरळ जातील, हे खालचे सरळ जातील, आणि हे जे जेवढे आलेले तिथं त्या ऑब्स्टॅकल किंवा त्या रॉड वरती काय होतील, इन्सिडंट होतील आणि तिथं स्टॉप्स होतील आणि आपल्याला इकडे काय मिळणार आहे, शॅडो मिळणार आहे. ही आपल्याला इथे शॅडो अशी मिळेल. ह्या रॉडची आपल्याला ही काय मिळणार आहे, अशी शॅडो. त्याला आपण काय म्हणू, प्रोजेक्शन. प्रोजेक्शन किंवा शॅडो, शॅडो ऑफ रॉड. आणि आपला हा काय, आपला रॉड आहे. ओके. व्यवस्थित बघा, पॉइंट अतिशय सोपा आहे आणि इझी आहे. बघा हे लिनियर सोर्स ऑफ लाईट आहे. आता आपला हा जो रॉड आहे, हा पेन जो दिसतो तो मग आपला रॉड असं इमॅजिन करा. आणि हे जे आले लाईट्स इथं काय होतील, धडकतील आणि आपल्याला त्याची शॅडो कुठे मिळणार, ही शॅडो मिळणार, किंवा ह्या रॉडचं इथं काय झालेलं असं प्रोजेक्शन झालेलं आहे. ओके. या फिगर 1 मध्ये बघा. ठीक आहे. मी अजून एक फिगर काढतो. हे समजायला काय झालं, अजून सोपं जाईल तुम्हाला. ओके. समजा रॉड इथं आला, हा रॉड सोर्स ऑफ लाईट इकडे. आता सोर्स ऑफ लाईट ह्याच्यावरती इन्सिडेंट होईल, रे ऑफ लाईट पुढे जाणार नाहीत आणि आपल्याला इथं काय मिळणार, अशी शॅडो. ही जी मिळणार आहे ती आपल्याला काय मिळणार, अशी आपली काय असणार आहे, शॅडो. शॅडो कोणाची शॅडो असणार आहे, ह्या रॉडची. ओके. परत बघा आता रॉड जो आहे तो असा इकडे ह्या दिशेला.
आता रॉड इकडे आलेला आहे असा. ओके, आता हा जो सोर्स ऑफ लाईट होता आपण इकडे कसा एक कन्सिडर करू. फिगर 2 ही 3. आता मला सांगा हा जो रॉड आहे त्याच्यावरती लाईट इन्सिडेंट होईल, ऑब्स्टॅकल आहे, अडथळा, लाईट पुढे पास होणार नाही आणि ह्याची आपल्याला शॅडो इथे मिळेल अशी. शॅडो किंवा त्याला प्रोजेक्शन म्हटलं तरी चालेल. ओके, हा जो आपला काय रॉड. सोर्स ऑफ इकडून घेऊया आपण, दोन्ही साइड कडून आपण यूज करणार आहे. ओके, आता हा जर रॉड इथं असा आला, बघा रॉड इथं येईल. ओके, तर रे ऑफ लाईट इथून पास होणार नाही आणि आपल्याला त्याची इथे शॅडो अशी मिळेल, जी आपल्याला शॅडो मिळाली. मग त्याला तुम्ही प्रोजेक्शन किंवा शॅडो म्हणू शकता. ओके, या रॉडची. परत हा जो रॉड आहे आता खाली येईल असा, बघा आता रॉड इथं होता असा आला. सोर्स ऑफ लाईट. परत आता ऑब्स्टॅकल आहे आणि आपल्याला इथं एवढ्या भागात काय मिळणार, अशी ही शॅडो मिळणार आपल्याला. ही काय असणार आहे, शॅडो. ओके, आता रॉड इथं होता आता खाली येईल असा. थोडस व्यवस्थित समजून घ्या. हा रॉड आहे आणि लाईट्स इन्सिडेंट होणार आहे त्या रॉड वरती इन्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला इथे अशी काय मिळेल, ही काय मिळणार आपल्याला, शॅडो. ओके, परत रॉड इकडे येईल, आता आपण राईट साइडचा सोर्स बघू. राईट साइडचा सोर्स काय करायचा, कन्सिडर करायचा आहे. लाईट इकडे पास होईल पण ही लाईट आलेली इथं काय होणार, पुढे पास होणार नाही आणि आपल्याला इथे जी काय मिळणार आहे, हा जो रॉड आहे त्याची आपल्याला काय मिळणार आहे, शॅडो म्हटलं तर चालेल किंवा प्रोजेक्शन सुद्धा म्हटलं तर चालेल. आता रॉड थोडा पुढे येईल, इथे येईल तो. हा राईट साइडचा आपण लिनियर सोर्स ऑफ लाईट कन्सिडर करू. तर त्याची शॅडो आपल्याला काय मिळेल, इथे मिळेल शॅडो. परत रॉड इथे येईल, त्याची शॅडो इथे मिळत झाली, इथे स्टॉप्स. बघा हा जो रॉड आहे आपण इथून स्टार्ट केला, फिगर 1. रॉड इथं होता, त्याची शॅडो इथे मिळाली आपल्याला. ओके, परत रॉड इथं आला, त्याची शॅडो इथे मिळाली. परत रॉड इथं आला, त्याची शॅडो इथे मिळाली. परत रॉड इथं आला, त्याची शॅडो इथे मिळाली. परत रॉड इथं आला, त्याची शॅडो ही 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 मिळाली. बघा रॉड जो आहे, हा जो रॉड आहे तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो इन द XY प्लेन. हा जो रॉड आहे, हा रॉड तो कोणती मोशन करतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इन XY प्लेन. आणि जर तुम्ही शॅडो बघितली किंवा प्रोजेक्शन ऑफ रॉड किंवा शॅडो जर तुम्ही ऑब्झर्व केली तर ती काय होते, अशी ह्याच प्लेन वरती किंवा इन Y ऍक्सिस वरती येते. हा सुद्धा काय Y ऍक्सिस. फिगर 2 मध्ये बघा शॅडो इथे, फिगर 1 मध्ये बघा शॅडो इथे, फिगर 3 मध्ये बघा शॅडो इथे, परत फिगर 4 मध्ये बघा शॅडो इथं आलेली, फिगर 5 मध्ये बघा शॅडो इथं आलेली, फिगर 6 मध्ये बघा शॅडो इथं आलेली, परत इथं आलेली, परत इथं कमी. म्हणजे आपली जी प्रोजेक्शन किंवा रॉड ऑफ किंवा शॅडो, त्या रॉडची शॅडो कोणती मोशन परफॉर्म करते, ऑस्सिलेटरी मोशन परफॉर्म करते इन द Y ऍक्सिस.
म्हणजे रॉड जो आहे, हा जो रॉड काय करतोय, असा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, तर त्याची शॅडो कोणती मोशन परफॉर्म करते, ऑसिलेटरी मोशन्स परफॉर्म करते इन द वाय ऍक्सिस. ओके, रॉड जसा फिरेल तसे त्याची शॅडो काय करते, ऑसिलेटरी मोशन्स परफॉर्म करते. नाव वी हॅव टू प्रूव्ह, आपल्याला काय प्रूव्ह करायचंय आज, द मोशन ऑफ ए रॉड. बघा, ही जी रॉडची जी मोशन आहे ती आपल्याला कशी आहे लक्षात येते, इज ए प्रोजेक्शन आहे किंवा शॅडो येते. म्हणजे मोशन ऑफ ए रॉड इज काय असणार आहे, किंवा मोशन ऑफ ए रॉड ऑफ ए प्रोजेक्शन येते कशाची, त्या रॉडची. ओके, आणि इज अँड काय करते, एस एच एम, ही काय परफॉर्म करते, शॅडो एस एच एम परफॉर्म करते. शॅडो काय परफॉर्म करते, एस एच एम. ओके, आणि द करस्पॉन्डिंग मोशन ऑफ ए रॉड इज इन काय असणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. ओके, म्हणजे हा जो प्रोजेक्शन किंवा मोशन ऑफ प्रोजेक्शन, ओके, ही काय करते, इज अन एस एच एम, आणि द करस्पॉन्डिंग मोशन ऑफ रॉड इज काय असणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. इज दॅट क्लिअर? परत एकदा एका मिनिटात सांगतो, ज्यावेळेस हा जो रॉड आहे हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा असा परफॉर्म करतोय. ओके, तर आपण इथं दोन सोर्स वापरले, एक लिनियर सोर्स आणि ह्या साईडला एक, म्हणजे हा लेफ्ट किंवा राईट म्हणा किंवा ह्याला लेफ्ट म्हणा, तर ह्याची शॅडो जी पडते ती वाय ऍक्सिस वरती, तो शॅडो काय करते, ऑसिलेटरी मोशन्स परफॉर्म करते. परंतु आपल्याला ते प्रूव्ह करायचे. ओके, आपला आजचा पॉईंट समजला. रॉड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आणि त्याची शॅडो कोणती मोशन परफॉर्म करते, ऑसिलेटरी मोशन्स परफॉर्म करते. हे आपल्याला काय करायचं आज, प्रूव्ह करायचंय. इज दॅट क्लिअर? समजले? पॉइंटला सुरुवात करायची. ठीक आहे, आपण स्टार्ट करू पॉइंटला. अतिशय सोपा पॉइंट आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. थोडीशी जॉमेट्री आहे. बघा, आपण स्टार्ट करूया. ओके, ठीक आहे. हा जो रॉड आहे आपला, रॉड कोणती, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म होते इन अँटी क्लॉकवाईज. तो रॉड असा फिरणार आहे अँटी क्लॉकवाईज. ओके, बरोबर आहे. आणि त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट. म्हणजे हा जो रॉड आहे तो युसीएम परफॉर्म करणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन्स, आणि कॉन्स्टंट काय असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. युसीएम साठी म्हणतोय. ओके, ओ बी काय असणार आहे, सेंटर्स. नाव आता बघा, आता हा जो रॉड आहे त्याला आपण पार्टिकल सुद्धा म्हणू शकतो. बुक्स मध्ये पार्टिकल म्हटलेले. ओके, आता समजा तो रॉड इथे किंवा ह्या पोझिशनला किंवा हिथे येईल रॉड, हिथे येईल हा रॉड, हिथे येईल. त्याची आपल्याला इट्स अँग्युलर पोझिशन काय करायची बघायची. अँग्युलर पोझिशन्स आर डिसाइडेड. आपण अँग्युलर पोझिशन काय करू, डिसाइड करू. म्हणजे काय अँग्युलर पोझिशन, समजा जर रॉड हिथून हिथं आला तर अँगल किती झाला, किंवा रॉड हिथं आला तर अँगल किती आला, हिथं आला तर किती झाला, किंवा जर हिथून स्टार्ट झाला तर त्याची अँग्युलर पोझिशन किती असणार आहे, 90 डिग्री. हिथं आला तर किती असणार आहे, 180. हिथं आला तर किती असणार आहे, 270. हिथं आला तर किती असणार आहे, 360. समजा हिथून जर स्टार्ट झाला रॉड, हिथं किती असणार आहे, 0. हिथं आल्यानंतर काय होणार आहे, 90. हिथं 180, 270, 360. त्यासाठी आपण इट्स अँग्युलर पोझिशन त्या रॉडची किंवा त्या पार्टिकलची, ह्याला पार्टिकल म्हणू किंवा रॉड म्हणू, याची अँग्युलर पोझिशन आपण काय करू, डिसाइड करू. बरोबर आहे. नाव इट्स अँग्युलर पोझिशन्स आर डिसाइडेड विथ द रेफरन्स, आणि आपण एक रेफरन्स घेऊ. हा रेफरन्स घेऊ, ओ एक्स. इज दॅट क्लिअर? ओ एक्स आपण काय घेतलेला आहे, रेफरन्स घेतलेला आहे. आता समजा आपला जर रॉड हिथं असेल किंवा तो पार्टिकल हिथं असेल, हा रॉड इमॅजिन करा, हा रॉड इथे बघा, द पार्टिकल
किंवा रॉड ॲट पॉइंट ई, इट्स अँग्युलर पोझिशन, इट्स अँग्युलर पोझिशन इज काय असणार आहे, 0. इज दॅट क्लिअर? त्याची अँग्युलर पोझिशन काय असणार आहे, 0. नाव द पार्टिकल ॲट पॉइंट एफ, समजा तो रॉड किंवा पार्टिकल इथं आला ॲट पॉइंट एफ, इट्स अँग्युलर पोझिशन, इट्स म्हणजे त्या रॉडची किंवा पार्टिकलची अँग्युलर पोझिशन, पोझिशन किती असणार आहे, π/2 रेडियन किंवा 90 डिग्री. ओके, समजा तो रॉड इथं आला, ओके, जी पैसे आला असा ॲट पॉइंट जी, इट्स अँग्युलर पोझिशन काय असणार आहे, अँग्युलर पोझिशन इज किती असणार आहे, पाय रेडियन किंवा 180 डिग्री. एच रॉड इथं आला तर काय असणार आहे, ॲट पॉइंट एच इट्स अँग्युलर पोझिशन किती असणार आहे, 3π/2 रेडियन किंवा 270 डिग्री. आणि पार्टिकल जर इथं आला ॲट पॉइंट ई, इट्स अँग्युलर पोझिशन किती असणार आहे, 2π रेडियन और 360 डिग्री आर नॉट 0 नसणार आहे. इथून हा रॉड इथून F90 180 270 360 नॉट झिरोस. ओके, त्याची अँग्युलर पोझिशन समजली. अँग्युलर पोझिशन साठी आपण रेफरन्स काय घेतलेला आहे, OX. इज दॅट क्लिअर? बघा, समजा आता आपला रॉड जो आहे तो इथे इथून स्टार्ट होणार आहे P0. ओके, आता इथून तो स्टार्ट होणार आहे, स्टार्ट झाले त्याचा टाइम आपण काय कन्सिडर करू, 0. ओके, त्याची आपण पोझिशन दाखवण्यासाठी पोझिशन वेक्टर R0, इथं पोझिशन आहे त्या पार्टिकलची किंवा त्या रॉडची, आपण पार्टिकल शब्द यूज करू शकतो. ओके, P0. आता इथे एक अँगल तयार झालेला, त्याला वी से फाय. नोटेशन्स काय चालू शकतात बघा, लेट किंवा फ्रॉम फिगर अँगल P0OE इज इक्वल टू काय असणार आहे, फाय. अँगल टाइम त्यावेळेस काय असणार आहे, 0. आता ज्यावेळेस इन टाइम टी किंवा आफ्टर टाइम टी, आफ्टर टाइम टी समजा 0.1 सेकंद असेल किंवा 1 सेकंदात, एनी तुम्ही काय म्हणू शकता. ओके, आफ्टर टाइम टी, आफ्टर टाइम टी तो रॉड पुढे ऍट पॉइंट पी पैसे आला, समजा तो इथं आला. ओके, बघा रॉड मूव्ह झाला इन टाइम टी, इट्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल किंवा रॉडची. आता बघा, ज्यावेळेस हा रॉड इथं होता P0 च्या इथं आणि हा इथं गेला, ह्या रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टरने अँगल काय केलेला आहे, ट्रेस, आणि अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर इन गिव्हन टाइम, त्याला आपण काय म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण त्याचा स्टडी केलेला आहे. म्हणजे ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, ओमेगा. एनीबडी विचार करा काय असेल, ओमेगा टी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँगुलर रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम से अँगुलर वेलोसिटी. मग हा इकडं मल्टिप्लाय, ही काय आपली अँगुलर डिस्प्लेसमेंट. इथं बघा अँगल P0 हा किती असणार आहे, ओमेगा टी. ओके, तर मग देअरफॉर अँगल POE
पीओई किती असेल, पीओई किती असणार आहे, हा ओमेगा टी हा फाय, म्हणजे किती असणार आहे, ओमेगा टी प्लस फाय, त्याला आपण थिटा म्हणू. हा टोटल अँगल काय म्हणू, थिटा. हा टोटल अँगल काय म्हणू आपण, थिटा. ओके, म्हणजे थिटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. ओके, नाव आता आपल्याला इथं बघायचंय की त्या पार्टिकल पी ची आता त्याचं प्रोजेक्शन कुठे आहे. बघा हे त्याचं प्रोजेक्शन, से ओएम. ओएम काय असणार आहे, ओएम वाय ऍक्सिस से ओएम इज काय असणार आहे, प्रोजेक्शन ऑफ, कोणाचं प्रोजेक्शन असणार आहे, ओपीचं. हा जो ओपी आहे त्याचं हे काय, ओएम इज काय असणार आहे, प्रोजेक्शन ऑफ ओपी ऑन दिस, किंवा ह्या डायमीटर वरती काय झालेलं आहे, ओपीचं काय झालेलं आहे, प्रोजेक्शन झाले, आपण त्याला काय म्हटलेलं आहे, ओएम. ओएम इज काय असणार आहे, प्रोजेक्शन ऑफ ओपी ऑन दिस. ओके, इज दॅट क्लिअर. आता ह्याची पोझिशन आपण जसं पी नॉट ला वेक्टर आर नॉट से आर. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे, थोडीशी जॉमेट्री आहे. ओके, आता आपल्याला प्रोजेक्शन ऑफ, आता हे पार्टिकल पीचं इथं प्रोजेक्शन झालेलं आहे. ओके, हा वाय ऍक्सिस आहे, त्याचा कोऑर्डिनेट्स से वाय. नाउ आता हा अँगल थिटा, झेड, झेड लक्षात ठेवायचं. अल्टरनेट. ओके, हा पण किती असणार आहे, थिटा. आता प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट बघू आपण. प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट बघूया. द ट्रायंगल दिसतोय बघा, ओपीएम. ह्या टाइम साठी बघायचं आपल्याला. आता आपण जे बघणार ते आफ्टर टाइम टी. ओके, मग इन ट्रायंगल ओपीएम. ओके, आपल्याला ही जी वाय, ही जी डिस्प्लेसमेंट आहे, ही जी शॅडो आहे, या ओपीचं हे काय प्रोजेक्शन आहे. प्रोजेक्शन मीन्स शॅडो. ओके, प्रोजेक्शन किंवा शॅडो. बरोबर आहे. ओएम ही काय असणार आहे, ओएम इज द प्रोजेक्शन शॅडो कशाची, ऑफ ओपी ऑन दिस. ओके, ते आपल्याला प्रोजेक्शन किंवा शॅडो बघायची. डिस्प्लेसमेंट ही किती झाली डिस्प्लेसमेंट. ओके, मग हा ट्रायंगल्स म्हणजे आपल्याला हे काढायचंय. हा ट्रायंगल बघा, ओ ओ ओ एम पी. ओके, हा वाय पोझिशन आहे. आपल्याला वाय अपॉन आर म्हणजेच कोणासमोर आपण हायपोटेनियस म्हणजेच काय असतो, साइन थिटा. ओके, साइन थिटा काय असतो, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. आणि देअरफॉर वाय इज इक्वल काय मिळेल, आर साइन थिटा. आणि देअरफॉर वाय इज इक्वल काय असणार आहे, आर साइन थिटा ओमेगा टी प्लस फाय. हे प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा शॅडो कशाची, ओपीची शॅडो. इक्वेशन बघा असं कुठे झालेलं आहे, याच युनिट मध्ये झालेलं आहे. आठवा, डिस्प्लेसमेंट इक्वेशन्स, जनरल एक्सप्रेशन्स. डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. सेम आहे, साइन आहे साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्स ही काय होती, डिस्प्लेसमेंट होती. आता आपली डिस्प्लेसमेंट आपण काय केलेली, वाय कन्सिडर करतोय. आणि ए म्हणजे काय ते अँप्लिट्यूड. इथं आर काय असणार आहे, अँप्लिट्यूड ऑफ एस एच एम. ही जी एस एच एम आहे त्याचे अँप्लिट्यूड. म्हणजे दिस एक्सप्रेशन कशाचं असणार आहे, लिनियर. सॉरी, दिस एक्सप्रेशन कशाचं असणार आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल्स. एस एच एम आणि आर काय असणार आहे,
amplitudes. Okay, now the term omega, ही जी टर्म ओमेगा आहे आपल्याला माहिती आहे ओमेगा टर्म्स इट इज से अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे असणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी फॉर त्यासाठी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. रॉड आपला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग तीच टर्म आपण SHM साठी काय म्हणणार आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तिला आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणू. ओके, रॉड असा फिरतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स अँग्युलर व्हेलॉसिटी त्याला. पण आपला जो रॉड आहे त्याची शॅडो आहे त्या रॉडची ती काय करणार आहे परफॉर्म SHM परफॉर्म करणार आहे. त्याची ती काय असणार आहे ओमेगा फ्रिक्वेन्सी असणार आहे. आपण ह्याचा स्टडी नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा बघणार आहे एक्झॅक्ट फेज म्हणजे काय. ओके, प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट समजलं. हे प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट केलेलं आपण काय लिहिलं प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट y is equal to r sin omega t plus phi. ओके, आता आपण प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटी बघूया. प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटी व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या. थोडंसं केअरफुली व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन साठी. ओके, आता आपण हितली हा ओपी जो आहे रॉड आहे ऍक्च्युअली पार्टिकल येतो त्याचं प्रोजेक्शन हे OM. ओके, आणि त्याची आपण डिस्प्लेसमेंट काढली आपण तिथली व्हेलॉसिटी काढू हितली. अगोदर ह्या इन्स्टंटची आपण काय काढू जिथं तो रॉड किंवा पार्टिकल येईल ह्या पॉईंट P बशी तिथल्या इन्स्टंटची आपण काय काढू अगोदर व्हेलॉसिटी काढू मग नंतर प्रोजेक्शन कडे किंवा शॅडो कडे. ओके, नाउ instantaneous velocity of a particle at point कुठे तो पार्टिकल at point P. आता हितल्या क्षणाची ह्या क्षणाची आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढायची पार्टिकल ऍट पॉइंट P इन तो कुठे इन द सर्क्युलर मोशन इज द ती काय असते लक्षात टेंजेन्शियल व्हेलॉसिटी. सर्क्युलर मोशन रॉड सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि शॅडो लक्षात ठेवा SHM परफॉर्म करते. ही शॅडो SHM परफॉर्म करते आपण प्रूव्ह करणार आहे. सर्क्युलर मोशन इज द काय असणार आहे टेंजेन्शियल व्हेलॉसिटी. जी टेंजेन्शियल व्हेलॉसिटी असणार आहे सर्क्युलर मोशन आठवा रोटेशनल डायनामिक्स. ओके, टेंजेन्शियल व्हेलॉसिटी डायरेक्शन्स असे टेंजेंट टू द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल्स. ओके, टेंजेन्शियल व्हेलॉसिटी ऑफ त्याची मॅग्निट्यूड काय असते मॅग्निट्यूड रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी v इज इक्वल टू r ओमेगा रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण स्टडी केलेला आहे. मॅग्निट्यूड काय असणार मॅग्निट्यूड इज r इंटू ओमेगा. ओके, आता बघा आता ह्याचं जे प्रोजेक्शन आहे इट्स प्रोजेक्शन त्याचं प्रोजेक्शन बघा इट्स त्या पार्टिकलचं किंवा रॉडचं इट्स प्रोजेक्शन ऑन द रेफरन्स डायमीटर विल बी. त्याचं आपण प्रोजेक्शन बघू. इथली व्हेलॉसिटी बघू. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता मी सेपरेट डायग्राम काढतोय. हे समजायला सोपं झालं. अजून थोडीशी जॉमेट्री वेक्टर आहे तिथं वेक्टर कॉम्पोनंटचा कन्सिडर करायचा आपल्याला. ओ हा P इथे वेक्टर V. ओके, M हा थीटा हा थीटा. ओके, आता हा जो आहे हा y ऍक्सिस असे x म्हटलेलं आहे. आता हा जो व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी त्याचा आपण कॉम्पोनंट्स बघू. आता हा एक कॉम्पोनंट्स घेऊया. हा एक कॉम्पोनंट हा एक पण आपण हा कन्सिडर करू Vy म्हणू त्याला. ओके,
व्ही वाय. बघा आता तो आपल्याला काय काढायची, व्हेलॉसिटी, ही व्हेलॉसिटी काढायची, प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटी व्ही वाय. ओके, आपण इथले इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढलेली, टँजेन्शियल व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, त्या पार्टिकलची, त्या रॉडची, पण आपल्याला त्या शॅडोची व्हेलॉसिटी काढायची. ओके, बघा आता हा अँगल किती आहे बघा, हा अँगल 90. बघा हा अँगल किती आहे, 90. व्ही हा टोटल अँगल किती आहे, 90. हा टोटल अँगल 90, तर हा किती असणार आहे, हा किती असणार आहे, 90 मायनस थिटा. ओके, तर मग हा अँगल किती, हा समजला, हा थिटा, हा टोटल किती 90, तर ह्या 90 मधून हा 90 मायनस थिटा, तर आता हा अँगल किती असणार आहे. ओके, तर हा टोटल परत अँगल किती आहे, हा 90. ओके, म्हणजे हा 90, हा अँगल आणि हा प्लस इज इक्वल टू 90, म्हणजे हा 90 मायनस थिटा आणि हा से एनी लेटर वी यूज अल्फा से 90 मायनस थिटा प्लस अल्फा, म्हणजे हा अँगल इज इक्वल टू हा किती, टोटल अँगल सगळा किती 90, मग अल्फा इज इक्वल टू, हे जर तिकडे गेलं तर काय होईल, 90 मायनस 90 मायनस थिटा, अल्फा इज इक्वल टू 90 मायनस 90 प्लस थिटा, हे कॅन्सल, म्हणजे आपल्याला हा काय मिळाला, थिटा, म्हणजे हा काय मिळाला आपल्याला, थिटा. ओके, इथे बघा हा पी वेलोसिटी इकडे अशी, व्ही वाय, इथं सिमिलॅरिटी दाखवतो मी, सिमिलॅरिटी, आपली शॅडो इथे, त्यामुळे हा व्ही असा असणार, हा सिमिलॅरिटी, आणि हा कोणता असणार आहे, व्ही वाय. इज दॅट क्लिअर. इकडे काय असणार आहे, व्ही, आणि हा काय असणार आहे, व्ही वाय, आणि अँगल हा थिटा. ओके, हा व्ही आणि हा व्ही वाय, आपल्याला व्ही वाय बघायचा आहे, व्ही वाय अपॉन व्ही, व्ही वाय इज दिस, काय असतो, कॉस का साइन, adjacent side upon hypotenuse cos theta. Okay, and therefore Vy is equal to V cos theta, and Vy is equal to V काय आपला R ओमेगा cos theta काय ओमेगा t plus phi. दिस एक्सप्रेशन्स कशाच, दिस एक्सप्रेशन कशाच काढलेलं पण शॅडो किंवा प्रोजेक्शनचं काढलेली, ओपीचं प्रोजेक्शन ओएम आहे, तिची काढलेली व्हेलॉसिटी व्ही वाय इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. इज दॅट क्लिअर. आता आपण ऍक्सलरेशन बघू. व्ही वाय किती आलेला आहे, आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. ओके, नाव आता आपल्याला प्रोजेक्शन ऑफ ऍक्सलरेशन बघायचं. प्रोजेक्शन ऑफ ऍक्सलरेशन आपल्याला फिथलंच काढायचंय. वेलॉसिटी, ऍक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट ऑलरेडी काढलेले बघा. आता आपण काय बघतो, ऍक्सलरेशन बघतोय. त्यासाठी सेम हेच इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन्स. इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल. कुठे पार्टिकल ऍट पॉइंट पी येते इन ए सर्क्युलर मोशन इज ऍक्सलरेशन युसेम मध्ये कुठे असतं, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. त्याला रॅडियल ऍक्सलरेशन किंवा सेंट्रिपिटल. इज द काय असणार आहे, रॅडियल किंवा
सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन्स. हे डायरेक्ट जे ऑसिलेशनचे डायरेक्ट व्हिडिओ बघतात त्यांना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी रोटेशनल डायनामिक्स समजून घ्या, हे समजायला सोपं जाईल. ओके, मग त्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे? मॅग्निट्यूड आर ओमेगा स्क्वेअर. रोटेशनल डायनामिक्स आर ओमेगा स्क्वेअर. रोटेशनल डायनामिक्स फर्स्ट किंवा सेकंड व्हिडिओ बघा, सेकंड किंवा थर्ड व्हिडिओ मध्ये हे आहे. ओके, आणि इट्स प्रोजेक्शन ऑन द, आणि ह्याचं प्रोजेक्शन कुठं असणार? ऑन द डायमीटर्स, आणि ते आपल्याला बघायचं. बघा ते तर ऍक्सलरेशन साठी व्यवस्थित बघा. पी नॉट घेत नाही आपण, पीच बघूया. पी ओके, त्याचं प्रोजेक्शन ओपीचं ओएम अँगल थिटा आहे, अँगल थिटा. ओके, आणि आपल्याला माहिती आहे आता इथं रॉड आहे किंवा पार्टिकल, त्याचं ऍक्सलरेशन कुठे आहे? टुवर्ड द सेंटर, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन्स. ओके, आता हे जे ऍक्सलरेशन आहे हे ऍक्सलरेशनचं व्यवस्थित लक्ष द्या. ऍक्सलरेशन वेक्टर क्वांटिटी त्याचं आपण कॉम्पोनंट्स मध्ये करू. एक कॉम्पोनंट्स ओके, ऍक्सिस कोणता आहे? वाय ऍक्सिस. त्याचं ऍक्सलरेशन ह्या पार्टिकलचं ए वाय से, या पार्टिकलचं ऍक्सलरेशन. ओके, आणि ही सिमिलरिटी म्हणजे ऍक्सलरेशन ए वाय, याला आपण पी डी म्हणू, हा काय म्हणू? पी सी. ओके, इथं लक्ष द्या. आता हा ट्रायंगल दिसतोय का? पी सी डी. हा अँगल थिटा, हा पण अँगल किती असणार आहे? थिटा. ओके, तर ट्रायंगल वरून बघा हे आणि हे सेम असणार आहे, म्हणजे हा एम डी सी म्हणू आपण. सी वापरलेला आहे, सी सिम्बॉल वापरलेला आहे, डी वापरलेला आहे, ABCD ई ऑलरेडी वापरलेला आहे. से एनी एम एन से. ओके, एम एन and PD are equals. Similarity लक्षात, सिमिलॅरिटी म्हणजे एम एन आणि PD दे आर इक्वल्स. बघा इथं आपल्याला हे काढायचं, ऍक्सलरेशन्स काढायचं, ऍक्सलरेशन्स ए वाय म्हणजे कोनासमोरील अपॉन हायपोतेनियस. आपला हायपोतेनियस हा आहे, म्हणजे ए वाय अपॉन ए. व्यवस्थित लक्ष द्या. हा थिटा आहे, हा ए वाय, हा ए, पी, हा डी आणि हा सी. अपोजिट साइड्स म्हणजे साइन थिटा, अपोजिट साइड्स अपॉन हायपोतेनियस, and therefore AY is equal to A sin theta. किंवा say we say अपोजिट PD से PD upon PC. Okay, and therefore PD is equal to PC मायनस साइन दिलेले, मायनस डायरेक्शन्स बघा अपोजिट आहे, डिस्प्लेसमेंट इकडे, PC sin theta and PD means acceleration. Y PC म्हणजे हे acceleration आहे, आणि sin theta AY मायनस साइन राहिलं, मायनस ए म्हणजे त्याची मॅग्निट्यूड काय आहे? R ओमेगा स्क्वेअर आणि साइन ओमेगा टी प्लस फाय. आपला थिटा काय आहे? ओमेगा टी प्लस फाय. ओके, हे ऍक्सलरेशन आहे.
आता हे इक्वेशन बघा, ए वाय इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर साइन ओमेगा टी प्लस फाय असं लिहिलं तर चालतं. आर फक्त पलीकडे आहे आणि हे बघा काय आर साइन ओमेगा टी प्लस काय डिस्प्लेसमेंट, प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे काय मिळेल, हा आपल्याला काय मिळाला वाय, म्हणजेच ए वाय मायनस ओमेगा इंटू वाय. हे म्हणजे ऍक्सलरेशन. म्हणजे आपण ऍक्सलरेशन सुद्धा काढलं का आलेलं आहे मायनस ओमेगा स्क्वेअर वाय. ओके, मग ऍक्सलरेशन काय आलेलं आहे ए वाय इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर वाय. रेफरन्स सर्कल मेथड साठी बघितलेलं आहे. आपण जर सुरुवातीला सेकंड व्हिडिओ जर बघितला ऑसोलेशनचा, सेकंड व्हिडिओ जरूर बघा, सेकंड थर्ड व्हिडिओ, तर तिथं आपण ऍक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर किंवा मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, आणि निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करत होतं, ऍक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट. आठवा ब्लॉकचा एक्सपेरिमेंट, ब्लॉक जर इकडे असेल, ब्लॉक जर डिस्प्लेसमेंट इकडे झाले असेल तर ऍक्सलेशन कुठं असतं, इकडे असतं. फोर्स सुद्धा कुठं असतो, मीन पोझिशन कडे असतो. आणि आपण लिनियर एसएचएम ची डेफिनेशन काय बघितली होती, लिनियर एसएचएम ही कोणती मोशन आहे, पिरियडिक. इथं आपली शॅडो सुद्धा कोणती मोशन परफॉर्म करणार आहे, पिरियडिक मोशन परफॉर्म करणार आहे. आणि रिस्टोरिंग फोर्स किंवा ऍक्सलेशन कुठं असतं, टुवर्ड्स द मीन पोझिशन. हे काय सांगते, टुवर्ड्स द मीन पोझिशन. आणि ते डिस्प्लेसमेंट कसं असते डायरेक्टली, किंवा ऍक्सलेशन डायरेक्टली टू डिस्प्लेसमेंट. हे जर इक्वेशन बघितलं आणि इक्वेशन बघितलं सेम आहे, एनालॉजी. ही आपली शॅडोची डिस्प्लेसमेंट, ही आपली डिस्प्लेसमेंट. हा कॉन्स्टंट, हे ऍक्सलरेशन, हे ऍक्सलेशन एसएचएम परफॉर्म, आणि शॅडो. म्हणजेच हा जो प्रोजेक्शन, हे जे ऍक्सलरेशन ते कुठलं काढलेलं आपण, प्रोजेक्शन किंवा शॅडो कशी, त्या रॉडची. प्रोजेक्शन कशाचं प्रोजेक्शन, त्या रॉड. आणि रॉड कोणती मोशन परफॉर्म करते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. आणि त्याची शॅडो कुठं पडलेली, या वाय ऍक्सिस वरती ही. आणि तो काय परफॉर्म करतोय, एसएचएम. हे प्रूव्ह झालेलं आहे, इक्वेशन प्रूव्ह होते बघा. हे डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलेशन अपोजिट आहे, त्यामुळं बघा प्रोजेक्शन ऑफ युसीएम ऑन एनी डायमीटर काय परफॉर्म होतोय, एसएचएम. इज दॅट क्लिअर? राईट डाऊन.